Sanjay Ghodawat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies. Sanjay Ghodawat University, known for quality education and world-class infrastructure. पण हे सगळं होत असताना जसं अमोल तुम्ही म्हणाला की नुसतं रस्ते म्हणजे विकास नव्हे, तर ह्या येणाऱ्या पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवणार आहे, ही येणारी पिढी आपल्याकडे काय म्हणून बघणार आहे, की ज्यांनी 40-45 वर्ष आपल्याला मोठं केलं त्यांच्याशी आपण निष्ठा ही कशासाठी सोडली, याचं उत्तर कुठं ना कुठं तरी द्यावं लागणार आहे. आणि हे जर राज्यातलं चित्र बदलायचं असेल तर त्याची जबाबदारी आज जसं म्हणाला कोणीतरी माझ्या आधी की कृष्ण जसं सारथ्य केलं तसं या महाविकास आघाडीचं सारथ्य वयाच्या 85व्या वर्षी पवार साहेब करतात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी मोठ बांधायचं ठरवलंय. काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे साहेबांचा गट असेल, राष्ट्रवादीचा गट असेल, हे मोजकेच लोक राहिले होते, पण न घाबरता न बिचकता वयाची पर्वा न करता आजाराची पर्वा न करता पवार साहेब लढाईत उतरले. आणि आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे, आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की पवार साहेबांच्या विचाराची लढाई, कुपेकर साहेबांच्या विचाराची लढाई, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण आज लढायचा आहे. हाच निर्धार या मेळाव्यात करायचा आहे. कागदचं शिवधनुष्य शिवधनुष्यच म्हणेन मी राजे, कुणी पेलायचं हा प्रश्न पडला होता. आणि पवार साहेब सुज्ञ आहेत आणि त्यांनी आपली निवड केली. मला वाटतं अतिशय योग्य ही निवड केली, कारण हे शिवधनुष्य दुसऱ्या कुणाला पेललं नसतं तुमच्याशिवाय, याची जाणीव त्यांनाही आहे. आपल्याला इथून आता निवडणुकीचा कार्यक्रम लागेल, उमेदवार जाहीर होतील, पण एक कुपेकर कुटुंबियातली व्यक्ती म्हणून, एक शरदचंद्र पवार साहेबांच्यावर त्यांनी 40-45 वर्ष निष्ठा ठेवली त्या बाबासाहेब कुपेकरांची एक लेख म्हणून आणि या महाविकास आघाडीची एक सदस्य म्हणून मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि तुमच्या या लढाईत आम्ही नुसतं तुमच्या बरोबर नाही तर एक पाऊल पुढे टाकून आम्ही ही लढाई तुम्हाला विजयापर्यंत पोहोचवू एवढी वाईट संबोधित